दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या अगदी 24 तासांआधी जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केलेली। पोलिसांनी फरीदाबादच्या धौज येथील डॉक्टर मुजम्मिल शकील याच्या घरातून तब्बल 360 किलो स्फोटक पदार्थ जप्त केलेले। हे आरडीएक्स नाही तर 360 किलो अमोनियम नायट्रेट आहे असा खुलासा पोलिसांनी केलेला। अमोनियम नायट्रेट आणि त्यासोबत 14 बॅगा, 2 ऑटोमॅटिक पिस्तूल, 84 काडतुस आणि 5 लिटर केमिकल, त्याचबरोबर AK-47 पोलिसांनी जप्त केलं। यावरून नेमकं हे अमोनियम नायट्रेट आहे तरी काय, दहशतवादी त्याचा वापर कसा आणि कुठे करतात असे प्रश्न विचारले गेलेत। त्याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। अमोनियम नायट्रेट हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, कारण अमोनियम नायट्रेट हे शेतीसाठी सामान्य खत म्हणून देखील वापरलं जातं। तुम्ही कित्येक शेतकऱ्यांच्या घरात याचा साठा देखील पाहिलाय, कारण शेतकरी त्याचा वापर शेतीसाठी करतात। पण हे रसायन एक दुधारी तलवारीसारखं आहे, म्हणजे हे एक मजबूत ऑक्सिडायझर आहे। ऑक्सिडायझर म्हणजे काय, तर हे रसायन खूप लवकर पेट घेतं। स्फोटक बनवण्यामध्ये हे रसायन महत्त्वाची भूमिका बजावतं। अमोनियम नायट्रेट हे डिझेल किंवा पेट्रोल सारखंच ज्वलनशील आहे, त्यामुळे या रसायनाला अत्यंत स्फोटक आणि धोकादायक मानलं जातं। अमोनियम नायट्रेट स्फोटक बनेल अशा स्थितीत असतं, म्हणजे ते द्रव्य स्वरूपामध्ये असतं, तेव्हा त्याला अमोनियम नायट्रेट फ्युएल असं म्हणतात। पण या अमोनियम नायट्रेटच्या माध्यमातून स्फोट कसा होतो पाहूयात। तर या रसायनाला उष्णता दिल्यावर अमोनियम नायट्रेटचे स्नायू म्हणजेच छोटे कण हे वायू अवस्थेत म्हणजेच गॅसमध्ये ट्रान्सफर होतात। या प्रोसेसमध्ये प्रचंड उष्णता आणि दाब निर्माण होतो, ज्यामुळे मोठी शॉक वेव्ह बाहेर पडते आणि त्यातून घडतो मोठा स्फोट। याच कारणामुळे या रसायनाला इंधनापासून लांब ठेवलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रसायनाला बंदिस्त जागेत साठवून ठेवणं धोक्याचं समजलं जातं। अमोनियम नायट्रेट अगदी सामान्य रसायन आहे, पण त्याचा वापर अशा समाज विघातक कामांसाठी केला तर साहजिकच ते धोकादायक ठरतंय। दहशतवाद्यांनी याच अमोनियम नायट्रेटचा साठा केला होता, पण त्यापूर्वीच जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला। एका डॉक्टरच्या घरी हा सगळा कट रचला जात होता, पण सुदैवानं पोलिसांनी वेळीच हे सगळं रोखलं। त्याच्या अगदी 24 तासानंतरच दिल्लीमध्ये भीषण स्फोट झाला। त्याही स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर झाला होता का, आणि त्या स्फोटाचा जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांशी काही कनेक्शन आहे का, याचाच तपास आता सुरू झालाय। तुर्तास तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? अमोनियम नायट्रेट बद्दलची ही माहिती तुम्हाला माहित होती का? कमेंट करून आपलं मत नक्की कळवा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।